सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमय घटनेनंतर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचं अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा त्यांच्या मुलाने दाखल केलेला होता। बापू शिंदेंनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जबाब नोंदवला। कोणत्याही प्रकारे माझं अपहरण झालेलं नाही असा जबाब त्यांनी सातारा पोलिसांना दिलाय। याच बापू शिंदेंच्या अपहरण प्रकरणी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांना ताब्यात घेतलं होतं। रोजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो सातारा जिल्हा परिषदेमध्ये राडा झाला, मोठा ड्रामा देखील झाला। भाजप शिवसेना तसेच पोलिसांमध्ये देखील धक्काबुक्की बाचाबाचीचे आरोप करण्यात आले। त्यानंतर सातारा जिल्ह्यासह राज्यभरात देखील आणि आज अधिवेशनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलं गेलं। नेमकं प्रकरण काय होतं, त्याचबरोबर जे 2 सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर अपहरणाचा जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जे बापू शिंदे यांचं अपहरण झालं असं देखील खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला। ते बापू शिंदे आपल्यासोबत आहेत। बापू, काय सांगाल, नेमकं प्रकरण काय? म्हणजे हे जे म्हणजे माझं अपहरण झाले असा जो गुन्हा दाखल करायला मला कधी कळलं की जेव्हा मला तपासासाठी एक 8-10 गाड्या जिथं आमची बैठक होती तिथं आलेलं समजलं। तेव्हा घरी होतो, पण मी घरी मला कळल्यानंतर मी गेलो, माहिती घेतली, तर म्हटलं काय कारण काय। तेव्हा मला कळलं की माझं कोणीतरी म्हणजे अपहरण केलं अशी तक्रार आहे म्हणून। कुणी केली तोपर्यंत मला माहीत नव्हतं। मी लगेच एक क्लिप तयार करून तशी SP ना रात्री 1 ते 2च्या दरम्यान पाठवली। म्हणजे माझा साधा मोबाईल आहे, मित्राच्या ह्याच्यावर। आणि त्यानंतर मी मग 3च्या दरम्यान महाबळेश्वर पोलीस स्टेशनला माझे जबाब द्यायला गेलो मी तयार करून, तर त्यांनी घेतला नाही, पण नोंद केली डायरेक्ट। मग मी पुन्हा वाईत गेलो, वाई पोलीस स्टेशनमध्ये माझा जबाब देऊन 5 वाजता जबाबाची प्रत देऊन पोच घेतली। आम्ही जबाब दिलेला आहे की बाबा हे सगळं जे खोटं आहे याचे जे काय म्हणजे अर्ज वगैरे हा सगळा खोटा आहे, त्याची काय संबंध नाही। आमची मागणी आहे की चुकीचं घडलेलं आहे, काय अशा प्रकारचा गुन्हा झाला नाही। आणि जर समजा काय भविष्यात की जर मुलावर काही दबाव वगैरे काय असेल तर पुढे मागे काय वाटतं त्याच्या जबाबातून कळेलच। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।